हाय हॅलो, कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. मी थंडी असल्यामुळे मी स्वेटर घातलेला आहे आणि मला बऱ्याच दिवसापासून वाटायचं की आपण ही कुकिंगचे व्हिडिओ बनवून टाकावेत. बऱ्याच दिवसापासून म्हणजे 4-5 वर्षाच्या अगोदरपासून मला वाटतं. तर मला खूप सारे मेनू बनवायला येतात, पण मला व्हिडिओच काढता येत नव्हते किंवा मी काढत नव्हते. कसं काढायचा, कसं त्याला कट करायचा, कसा यूट्यूबवरती टाकायचा ते मला माहीत नव्हतं. मी आज व्हिडिओ टाकते. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. हे बघा, हा बीट आहे. माझी मुलं लहान आहेत. कच्चं बीट त्यांना आवडत नाही आणि मलाही कच्चं बीट आवडत नाही, पण मी बीटचे भरपूर सारे प्रकार बनवते. आज मी तुम्हाला बीटची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. जर आवडली तर कमेंट करा नक्कीच. आता आपण लागणारं साहित्य कट करून घेऊया. हे बघा, इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे आणि बीट कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकू शकता, तुमची लहान मुलं असतील तर. मी लाल तिखट टाकणार आहे. माझ्या मुलांना लाल तिखट टाकून केलेली भाजी खूप आवडते. मी लाल तिखट, मीठ, हिरवी मिरची, कांदा आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं. माझा मुलगा आहे, तो पण डब्बा घेऊन आलेला, डब्बा भरून दे म्हणून. आणि माझ्या जवळजवळ चपात्या पण झालेल्या आहेत. ही लास्टची चपाती आहे आणि भाजी पण इकडे शिजलेली आहे. मी उघडले, आत्ताच हलवले. तर मी असं ताटामध्ये पाणी ठेवते भाजीवरती. पाणी ठेवल्यामुळे काय होतं माहिती आहे का, भाजी छान शिजते. बिना पाणी घालताही भाजी शिजलेली आहे. सर्वप्रथम मी थोडं तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे टाकले. जिरे तडतडल्यानंतर कांदा टाकला. कांदा थोडासा 2 मिनटं हलवून घेतला. त्यानंतर बीट टाकलं. बीट 2 मिनटं हलवून घेतलं. त्यामध्ये मीठ टाकलं. मीठ टाकून थोडं हलवून ताट झाकून ठेवलं मी बिना पाणी टाकता आधी. नंतर 2 मिनटांनी उघडलं, पाणी सुटलेलं होतं मिठाचं. मग त्यात मी मसाला टाकला, आपला घरगुती लाल मसाला. आणि नंतर मग मी हे पाणी ठेवून ताट त्याच्यावरती ठेवलं. एक 15 मिनटानंतर ही भाजी शिजली आपली. 15 मिनटानंतर मी उघडली. नंतर उघडायची गरज नाही. पाणी जर ताटात ठेवलं असताना पाणी आपोआप भाजीला सुटतं. आणि आता मी माझ्या मुलाचा डबा भरून देणार आहे. बघा, याच्यामध्ये मी भाजी घातलेली आहे आणि आता चपाती पण, एक चपाती घालते. त्याला भाजी खूप आवडते ही भाजी. तो टिफिन शाळेला घेऊन चाललेला आहे. तुम्ही पण अशी भाजी बनवा, मुलांना खूप भाजी आवडते. छान मुलगी आहे, तिचा पण डबा आता भरलेला आहे, पॅक केलेला आहे. तिला भाजी दिली आहे आता खायला, भाजी चपाती. बस बाळा, एवढी भाजी नाही मम्मी, मला पुरत नाही. अजून थोडीशी भाजी संपलेली आहे बाबा, जवळजवळ पूर्ण भाजी मुलांनी खाल्लेली आहे. थोडीशीच माझ्यासाठी भाजी भरलेली आहे. एवढी आवडीने भाजी खाताना तुम्ही पण बनवून बघा एकदा, तुम्हाला समजेल किती टेस्टी भाजी होते.